ताकदवान होता. मामांच्या विरूपाक्ष जंगमने त्या गावामध्ये नेलं, पण मामा म्हणले आता याच्या एकट्यावर जमायचं नाही, कारण बऱ्याच वेळेला आपल्या ह्या गावात यावं लागन. कारण खायला ज्या काय टायमाला दुसरी काही माझ्या चित्रबाला नसतं, त्या टायमाला कागल निपाणी मधलं हे असणारं मेतकं गाव एवढाच एक पर्याय. मग मामांनी ठरवली तर भक्त मंडळी वाढवायची. पण भक्त मंडळी वाढवण्याची मामांची कला कशी बघा. मामांनी सांगितलं विरूपाक्ष तू आता तुझ्या घरी जा. मामा दुसऱ्या दिवशी गड्यांबरोबर स्वतः चारायला गेले आणि त्या गावातल्या असणारा पाटील, बाळा पाटील, बळवंत पाटील असं त्यांचं नाव, मेतक्याचे असणारे बळवंत पाटील, चांगली त्यांना भरपूर जमीन आणि जमिनीच्या काठावरती असणाऱ्या चांगल्या पालेदार बाभळी आणि बाभळी आणि त्या बाभळीच्या कडेला असणारं शेत. आता मेंढरू जायचं म्हणलं का डायरेक्ट पाला खात नाही, एक तरी शेंडा बाजरीचा हन्नार म्हणजे हन्नार. मग आता काय करायचं, त्याच्याहून भांडणं तोडणं व्हायचे. मामांनी त्याच्या न विचारता बाळू पाटलाच्या गावच्या मेन पाटलाच्या आख्या बाभडीच बेंदून टाकल्या आणि ते पाटील कायम राखणाला जायचं. आणि ते धनगर मंडळींचा थोडाफार उपताप व्हायचा, कारण उन्हाळ्यात तेवढाच परिसर चरायला असायचा, व्हायचा थोडाफार. बाळू पाटील म्हणू लागले मी एवढं डोळ्यात तेल घालून एवढं फिरतो, एवढं राखण करतो, कोणच्यानं माझ्या मेंढर असणाऱ्या या सगळ्या बाभळी बियाणल्या गड्या. आणि सहज नजर टाकली, बाळू धनगर बाभळीच्या कडेलाच पाय पसरून बसलेले आणि बिडीचा झुरका ओढत होते. आता काय करा, यांनी विचार केला, अरे यांनी बाभळी बेंदल्या तर बेंदल्या, कसं रुबाबात बसलोय म्हणे. आणि मामांजवळ गेले आणि ते बोलायला लागले, कोण रे तू? मी अक्कोळचा बाळू धनगर. बाळू धनगर? अरे लोकाला उजरू देता का नाही? माझ्या किती नुकसान केलं तुम्ही, 8, 10, 12 बाबळी सगळ्या बेंदल्या तुम्ही आणि सगळ्यात तुमच्या असणाऱ्या चित्रबाला टाकल्या, आमचं किती नुकसान झालंय. नाही जी, कुठं नुकसान झालंय? तुला कसं सांगणार नुकसान किती झालं? माझं नुकसान भरून द्यावं लागत. देतो की, मी नाही कुठं म्हणलं. किती झालं पाटील नुकसान? देतो की तुमचं नुकसान. अरे एवढा धनगर दिसतोय साधा, जर तुझ्याकडे पैसे असते भरून घेण्या इतके तर तू मेंढरवळीत येडला असता का? तो काळ जणू काही हे सामान्यच नाही जी पाटील, तुम्ही बोला तर खरं, तुमचं जेवढं नुकसान झालं ना पाटील तेवढं भरून देतो आताच्या आता. असं बोलत बोलत दोघांचं, नको भरून देऊ, राहू दे, परत येताना विचार कर. अरे हे एवढ्या तसं जर ते भांडण जर लांबून सांगायचं झालं तर पाटलानं बा म्हणून शब्द सुद्धा वापरला बाळू मामाला. बा म्हणजे कोणता? त्यांचे वडील बर का. अरे हे सगळं शेत आणि इथल्या असणारे ह्या बाभळी म्हणजे काय, तुझ्या बाची प्रॉपर्टी का काय? असं शब्द जणू काय मामाने सुद्धा दाखवून दिलं धनगर समाजाला, बाबा हो, आपल्याला जर टाइम काढून न्यायचा असन आणि ह्या मुख्य लक्ष्मीचं पोट भरायचं असेल तर 4 शब्द मोठ्याच्या ऐकायला काय अडचण आहे. लक्ष देऊन ऐका बरं, तक्रारी नाही मांडायच्या. आपली सुद्धा माणसं गावगावच्या रानात जातात, त्या टायमाला माझं म्हणणं एवढंच आहे, ते शेतकऱ्याचं कुठंतरी काहीतरी नुकसान झालेलंच असतं म्हणून तो बोलतो. आपण फक्त त्याला उलटून नाही बोललं की बाळूमामाची आठवण करायची. मामाने एवढंच शिकवलं, मुख्या चित्रपाचं पोट भरणं महत्वाचं आहे, शिव्या खाल्ल्याने काय फरक पडतो ते. शक्यतो जी माणसं मोठी होतात ती माणसं अपमान सहन करतात, ती माणसं जगाचा त्रास सहन करतात. आपण माऊलींच्या चरित्रात सुद्धा पाहिलं की नाही, है की नाही? ताटी लावून बसली आणि मुक्ता म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संती सुखे व्हावे पाणी. शब्द काय, संतांनी सुखानं पाणी व्हावं, आग होऊ नये, शांतता घ्या, है की नाही? काय गोड उपदेश. मामांनी बाळू पाटलाचं बोलणं सहन केलं आणि मामा बऱ्याच लांब निघून गेले. मामा निघून गेल्यानंतर मामांच्या ते डोक्यातच होतं, विरूपाक्षाला निरोप लागला होता. मामांनी नेमकं गावचा पाटीलच धरला. आता काय करावं म्हणले, पाटलाशीच वैर केलं, आता कसं होणार? मग त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी गेले मामा त्या गावामध्ये. मामा गावामध्ये गेले आणि पाटलांवरती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपला पगडा जमावला सांगतो तुम्हाला. त्यांनी असणारं जोंधळ्याचं पीक केलं होतं, जोंधळ्याचं पीक. आणि जोंधळ्याच्या पिकाला तुम्हाला सांगतो काय, कडब्याच्या 10, 12, 5, 50, 100, 150 पेंड्या, 200 पेंड्या धरा तुम्ही, किती? 200 पेंड्या जोंधळ झालेलं. आणि बाळू धनगराच्या मेंढर त्या काळात तिकडच, आणि बाळू धनगर वाड्यावरून चालले त्यांच्या भाषेत बरं का, चरित्र जसं आहे तसं. आणि बाळू पाटलाची म्हणजे तिथल्या बाळा पाटलाची, बळवंत पाटील, त्यांचं बळवंत पाटील नाव. आता तुमच्या चरित्रात ऐकताना गोळ होईल म्हणून मी तिथं बळवंतच घेतो. ते बाळू पाटील आणि बाळू मामा असं नको व्हायला म्हणून बळवंत पाटील. बळवंत पाटलाच्या मालकीनबाई त्या असणाऱ्या जोंधळ्याला आता त्या ठिकाणी ते त्या काळानुसार
एक तर प्राण्यांच्या बैलांच्या पायाखाली त्याची मळणी करायची, नाही तर मशीन मधून काढायचं, नाही तर ते मोगरीनं हाणायचं, असे वेगवेगळे पर्याय होते. पाटलांच्या घरानं ते काम हाती घेतलं. बळवंत पाटलांच्या पोराचं नाव कुशाप्पा. कुशाप्पाला म्हातारीनं जोडी घेतलं आणि तिघ जण ते काम करत असताना बाळू मामा तिथं जवळच आले. काय करताय सपाटील असं म्हणल्याबरोबर मागं वळून पाहिलं आणि पाटलांच्या लक्षात आलं, ज्यानं माझ्या न विचारता 12 बाबडी पेरल्या तो असणारा हा बाळू धनगर. आणि वर तोड करून विचारतोय काय चाललंय पाटील. पण पाटील म्हणले जाऊ द्या आता. पाटील सगळं विसरून गेले होते. दरवर्षीच कळपच्या कळप यायचे, वैर ठेवून चालत नव्हतं. तशी सुद्धा त्या काळची लोक लई मनामध्ये पीळ ठेवत नव्हते. तेवढ्या पुरतं तेवढं झालं का सोडून द्यायचं हे त्या लोकांना जमत होत. असा बदला कायमच्या डोक्यात कधी ठेवत नव्हते. बाळू पाटलांनी मामांना सांगितलं, चहा घेणार का. नव माझी मेंढर जरा लांब चालली, मी जातो. पण पाटील काय करतासा, अरे दिसत नाही वय तुला. जोंधळ्याचं पीक आहे ना आता, त्याची मळणी करायचं काम चाललंय आमचं. पाटील मळणी करा बर का, पण माझा एक सल्ला होता तुम्हाला. आता तू काय सल्ला देतोय सा. पाटील माझं म्हणणं एवढंच आहे, हे जोंधळ तयार झालं का पोत्यात राज भरायच्या टायमाला हा टाइम निवडू नका बरं, रातच्याला भरू नका आता तुम्ही. म्हटले मग. म्हटले तुम्ही सकाळी शुक्राची चांदणी निघाली का तिथून भरायला सुरुवात करा. ही सल्ला दिला बरं का बळवंत पाटलाला. बळवंत पाटील सहज विचार करू लागले, अरे पण कशापायी सकाळी शुक्राची चांदणी निघाल्यावर भरायचं म्हणतोय सा तू, कशापायी. पाटील एवढ्या बारीनं ऐका तर खरं. पाटलांनी सहज विचार केला, हे न काही देता न काही घेता जर असं म्हणतंय तर काहीतरी कारण असेल. याला म्हणायची बाळूमामाची ताकद बरं का. मुहूर्त असतो, एखाद्या गोष्टीचा योगायोग असतो. आता कोजागिरी पौर्णिमा आली बघा. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्र किरणांमध्ये चकोराला माहिती किती ताकद आहे. आणि त्या दुधाच्या मध्यभागी बरोबर चंद्र किरण जर पडले, ते रात्री आपण दूध आटवतो तिथे, तर अमृताचा स्पर्श त्याला होतो आणि आपलं शरीर निरोगी बनून जातं. हे एक कारण. दुसरं कारण, ती कोजागिरी पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीचा वाढदिवस. तिसरं कारण, आता ते कारण वेगवेगळे बरं का. मला ते कोजागिरी पौर्णिमा सांगायची म्हणजे ते लांबन माझ्या या दृष्टीनं, परंतु बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत. एक कारण नसतं त्याला. तसं शुक्राची चांदणी, आणि त्या शुक्राच्या चांदणी उगवल्यानंतर पाटील तुम्ही आता काय करा, उद्यापासून तुम्हाला सकाळपासून जर भरायचं असेल तर शुक्राच्या चांदणीची वाट बघा. मामांनी असा उपदेश केला. पाटलांनी पाटलांच्या मंडळीला सांगितलं, पोते वाड्यावर आणलेले तसेच ठेवा. 200 पेंड्या जोंधळे, पोते भरतील लय तर लय 2. कुशप्पाला सांगितले 4, त्यानं आणले 4. आणि सकाळी त्यांनी शुक्राची चांदणी उगवल्यावर रास भरायला सुरुवात केली. सकाळपर्यंत 2 पोते नाही 3 पोते भरून झाले. 2 पोत्याची अपेक्षा होती, 3 पोते झाले. अहो झाले म्हणजे भरून नाही झालं सगळं, अजून रास तशी शिल्लक. आता काय करावं. 4थं पोतं भरून झालं. कुशप्पाला सांगितलं अजून 2-4 पोते घेऊन ये. ते परत गेलं वावरात, जिथं मळणी चालू असेल तिथून तर घरापर्यंत 2 किलोमीटर अंतर. पुण्यांदा जाऊन त्यानं 4 पोते आणले. सांगितले तसे 2च होते, आणले 4. पाहता काय 4ही पोते भरले. पेंड्या किती, फक्त 200. अरे कुशप्पा अजून पोते घेऊन ये. कुशप्पा म्हणला आता पहिल्यांदा 4, दुसऱ्यांदा 4 दुने 8, आणि त्याने गणित लावलं 8 दुने 16. त्यानं पुन्हा 8 पोते घेऊन आला. पाहता काय 16 भरले. आणि जाता येतं 16 भरले. अरे हे काय संपलाच का म्हणले. तसं तसं बाळू धनगर पाटलाच्या डोळ्या पुढे उभा राहिला. अंगाचा थरकाप झाला, डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. ज्याला बाबळी बांधायला लावल्या तो कोणी सामान्य धनगर नाही, अवतारी पुरुष आपल्या दारात येऊन गेला आणि आपण त्याला शिव्या देऊन बसलो. नाही तर ज्यानं सांगितलं शुक्राची चांदणी, उगा सांगितली नाही, काहीतरी तर ताकद असेल, त्याच्याशिवाय शुक्राच्या चांदणीचा उपदेश नाही केला. असं झालं कधी त्या बाळू धनगराला जाऊन पेठण. पाटलानं पोती ज्या वेळेला भरून पूर्ण झाले, कितीला पुरे म्हणावं. गणिताच्यात 5 पट 10 पट वाढवा दिलं, किती पट म्हणावं. असं चरित्रात लिहिलंय. 22 पोते जोंधळ भरलं 200 पिंडीला. 22. सकाळ झाली, पाटलाला दम निघाना. पाटलानं ताबडतोब त्या ठिकाणी टांग काढलं. काय ते त्या काळात घोड्याची व्यवस्था पाटलांकडे ते असायच.
आणि रानुमाळ पाटील फिरू लागले. कधी एकदाचा बाळू धनगराला पाहीन आणि कधी माझं माथा त्याच्या पायावर टेकवीन आणि कधी हात जोडून माफी मागन, असं चालतं बळवंत पाटलाला. आणि मग बळवंत पाटील रानुमाळ फिरू लागले. मामांचं तसं नव्हतं. मामा मात्र आपल्या आपल्या पद्धतीनं परिसरामध्ये जिकडं जमल तिकडं मेंढर घेऊन जातो. मामांनी जरी एखादं चांगलं काम केलं तरी त्याच्या बदल्यात माझा सन्मान व्हावा, मला पुरणाच्या पोळीचं जेवण व्हावा, मला नवे कपडे द्यावा, मला 10-5 हजार रुपये दक्षिणा द्यावा, अशी मामांची इच्छा नव्हती. भले माणसं सत्पुरुष हे फक्त देत असतात, घेत काही नसतात. मामांना अपेक्षा नसल्यामुळं मामांनी बराच अंतर कापला होता आणि पाटलांना दर्शनाशिवाय चैन पडत नव्हता. कारण आता जर बाळू धनगर गेला तर पुन्हा वर्षभर भेटणार नाही. आता मात्र खात्री झाली, हा सामान्य माणूस नाही, नोहे हा महिमा सामान्य संतांचा. आता त्यांनी विचार केला आणि धावपळ केली. संध्याकाळच्या 5 वाजेला मामांचा असणारा वाडा गाठला आणि मामांच्या तळावरती गेल्यानंतर रडू लागला, थरकाप झाला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मामांच्या पायावर डोकं टेकून, मालक, काय शब्द वापरला बघा, मालक चूक झाली बघा आमची, आम्ही सामान्य माणसं तुमच्या अधिकाराला ओळखू शकलो नाही. अहो, पहिल्या वर्षी तुम्ही मेंढर ज्या वेळेला चारले, बाभळी बी आणल्या, त्याच्यावर मी तुम्हाला नको ते शब्द वापरले, नको त्या शिव्या दिल्या तुम्हाला. चूकच झाली बघा. जमलं तर आमचा अपराध पोटात घाला. त्याच टायमाला तुम्ही बाभळी खाली 3दा बोलले जी, तुमचं काय नुकसान झालं तेवढं भरून देतो. मला त्यावेळेला कळालं नाही, पण काल जेव्हा तुम्ही येऊन सांगून गेले का सकाळी शुक्राची चांदणी निघाल्यावर तुम्ही जोंधळ भरायला सुरुवात करा, तर चमत्कार कळाला. 200 पेंडीला 22 पोते जोंधळ झालं. हा तुमचा प्रताप आहे बाळूमामाच्या नावानं. असं करता करता बळवंत पाटील आता मामांचे भक्त बनले. पाहता काय, गावचा पोलीस पाटील हेच मामांनी बरोबर आधी जवळ केले. कारण असं थोडं वेगळं बोलतो, हेच जास्त त्रास देतात, म्हणजे तवा बरं का द्यायची. यांनी ते पाटील की अंगात रग असल्यामुळे हे जास्त, यांना कसं असतं माहिती का, मला विचारा, मला नारळ फोडा, मला मीपणा दिला. मामांनी त्यांच्यावरच काम केलं अगोदर. बळवंत पाटलाला आपला अधिकार दाखवला, चमत्कार दाखवला आणि बळवंत पाटलांनी मामाला निवडलं. आणि अशा प्रकारे विरूपाक्ष जंगम सुद्धा खुश झाला. म्हणले, मामा, आमचं पाटील शक्यतो कधी कोणाच्या तावडीत सापडत नाही राव, तुम्ही तर फार लोटांगलच घालायला लावलं. म्हणले, अरे यालाच म्हणायचं संत. नाही कळलं का? थोडं सोपं करून सांग का. समजा विरूपाक्ष जंगमचं काय म्हणणं होतं, आजी, आमचा पाटील लवकर वाकणारा, बर पाटील, आणि अंगात ताकद, आणि घरात पैसा, आणि तालुक्यात जागेवर वजन, कसं वाकन. नाही कळलं का? पण आम्हाला लय अनुभव आलेले महाराज. आम्ही कोल्हापूरचे पैलवान जरी आमच्या शेजारी बसवले ना कुणी, तर ते सकाळी 6ला उठतं, पळत जातं, दूध पितं, काहीतरी रतीब खातं, आणि कसदार अंगारात व्यायाम करतो, मग अशी बलदांड शरीर करतो. ते आमच्या शेजारी बसलं का लोक एवढा गडीत ताकद आणि त्याला सोडून देते, आणि आम्ही जुंगळ्या आमच्याच पाया पडा त्याच्या पुढे वाकत. त्यालाच कोणतरी त्याचा बाप येतो, त्याला हे बसला काय नरशवानी आपले हे बापन सांगायचं बसला काय, मग काय करू. अरे कळत नाही का, आपल्या घरी महाराज आलेत, पाया पड. महाराजाचं वजन 2.5 किलो, याचं 22.5. नाही कळलं का? अजून नसन कळलं तर कालच सांगितलं, फराळ दाबून खायचं, अजिबात हाय का नाही करायचं. नाहीच कोणता लाभ झाला तर प्रसाद तर भेटन का नाही. कारण ही डोक्यात घुसायला बी कळायला लागत. मला त्याच्यातून अर्थ एवढाच सांगायचा होता, दादा, तुका म्हणे नेनो युक्तीची अखोली, मनोनी ठेविली पायडोई. उगा ज्ञानोबरायांना ज्ञानदेव वैष्णव मोठा ही पदवी उगाच नाहीये. तुका म्हणे नेनो युक्तीची अखोली, माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानाची खोली मोजणं आणि मोजणारा शेखर महाराज अजून जन्माला आलेला नाही. काय किती गोड आहे. आपली लांबी रुंदी वाढली, कीर्तनकारांची लांबी रुंदी वाढली, पण त्यांची ज्ञानाची खोली कमी झाली. मान्य करावं लागेल, काळ बदलला आणि ज्ञानोबरायांची खोली अजून कोणाला गाठता आली नाही. ऐका, महापुरुषांनी सुद्धा सांगावं, बस माऊलीचा भक्त म्हणून काम करतो. कुरेकर महाराज असतील, आळंदीतले मोठमोठे साधू असतील, यांनी आयुष्य समर्पण केलं, पण कधी मीपणा दाखवला नाही. फक्त माऊलींचे भक्त समजले. का? त्यांना कळालेलं आहे, माऊलींसमोर आपल्या 100-150 ओव्या पाठ करणं म्हणजे खसखशीच्या पोत्याला लागलेली धार. कळलं का बघा बरं का?
कधी कीर्तन सुरू झाल्यावर कधी संपून जाईन भांडवल त्याचा तपास नाही हे आपण. आणि ज्ञानोबरायांच्या बाबतीत तसं नाही. त्यांना ज्ञानाचा सागर म्हटलंय ना, है की नाही. महाविष्णूचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, अशी ताकद आहे. आणि म्हणून मामांचे सुद्धा अधिकार कळाला बळबळ पाटलाला, आणि ते सुद्धा वाकले. शक्यतो ही लोक वाकत नाही, पण ते सुद्धा वाकले. आणि मोठा माणूस वाकलेला अख्ख्या गावाने पाहिलं, आणि मेतक्याची दिशा बदलली. आमचे पाटील धार्मिक झाले, आमचे पाटील देवदेव करतात असं म्हणत म्हणत सगळा समाज वळला. आणि आता मेतकं म्हणजे मामाला माहेर वाटायला लागलं. मामांचं मुळगाव अक्कोळ, आणि मेंढ्या चारणीला मेतकं, आणि समाधीला जागा घेतली ते आदमापूर. आता एवढं ध्यानात ठेवायचे, ते परिसरच येतो. कालच्या पाटला कोण जागा घेऊन ठेवली की 2 एकर. पोरग पहिलं वारलं दुसरं दिलं 2 एकर, असं चरित्राची लिंक लावायची. आणि मग मामा तिथं सतत जाऊ येऊ लागले. आणि मामा एके वर्षी चारणीला असताना अचानक आकाशवाणी झाली, बाळू. सगळ्यांनी वर पाहायला लागले, गडी बिडी. अरे बाळू, आता जगाच्या कल्याणाकरता जर तुझा अवतार आहे हे तुला कळलं असेल, आणि बाकीच्याला बी जर कळलं असेल, आणि खरंच तू जर संसारावर पाणी सोडलं असेल, मी म्हणतो परमार्थातला मोठा माणूस जे करतो ते बाकीचे लोक करतात. जणू काही विष्णूने आकाशवाणी करून सांगाव, बाळू आता माझी इच्छा अशी आहे, पांडुरंगाच्या नावानं तू सप्ताह सुरू करावा, आणि लोकांना अज्ञानातून दूर घेऊन जावा. तुझ्या सप्ताहाचं नाव भंडारा असेल, तोच सप्ताह. आकाशवाणी बाळू मामाच्या नावानं. बरेच जण मोडा काढते बरं का, ते मधूनच हात खाली घेतले. कधी मी म्हणायची विसरलो तर तुम्ही म्हणत जा. देवाची इच्छा असून माझ्या नावातून बाळू मामाचं नाव निघण्यापेक्षा तुमच्या तोंडातून निघावं. कशी ते याला ते आकाशवाणी झाली, सगळ्यांनी आकाशवाणी ऐकली. मामा विचार करू लागले, देवाची इच्छा आहे, आणि देवाची इच्छा असेल तर ते सगळं काम होणार. भंडारा कसा करावा बा. मामाने विचार केला, बरं भंडारा करायचा. बरं एक सांगू तुम्हाला, मामांचा भक्तवर्ग त्या काळात थोडा राहिला असेल का, वेळ नाही बरं का आपल्याकडे. 10-15 मिनिटात आपण शेवट काही थोडा वेळ सोलो वादन घेणार आहे शेखर गुरुजींचं. हे काय असतं हे पण हळूहळू कळलं आपल्याला. आणि म्हणून शेवटचे 10 मिनिटं 15 मिनिटं आपण गुरुजींना देणार. लगेचच मी 5 मिनिटात कथा पुढे घेतो, बाकी ते चरित्र पुढे घेऊ आपण. आपण काय केलं, आजच्या कथेमध्ये मामांचे गुरु पाहिले, गुरुचा अधिकार पाहिला, गुरुची गरज पाहिली, मेतक्यामध्ये बळवंत पाटलांचं मन वळवणं पाहिलं. एवढं बघू, पटकन पुढे जाऊ 5 मिनिटात. मामांच्या मनामध्ये विचार आला, आणि मामांनी काय केलं, गावगावचे त्या काळात एवढे भक्त झालते मामांचे बरं का, एवढे भक्त झालते. जर मामांनी आरोळी मारली आणि भक्त गोळा करायचं म्हणले तर पंढरपूरला जसं वाळवंट चमटे गुरुजी तसं सगळं जागा करावं लागायची, वाळवंट करावं लागायचं. कैक बांधाचे कैक जमिनीचे बांध मोडावं लागायचे, तेव्हा ती पब्लिक बसायची. कारण मामांचा दवाखाना असल्यामुळे मामांचे एवढे भक्त झाले ते विचारू नका. मामाने विचार केला, एवढा मोठा सप्ताह आता आकाशवाणी झाली, पण काय साधी लोक जमतील का. मी सप्ताह करायचा म्हणल्यावर, बाळू धनगराचा भंडारा म्हणल्यावर जागाच पुरणार नाही मामाला माहिती होत. आणि मग अशा प्रकारे मामाने विचार केला. मामाने गावगावच्या पाटलांना निरोप धरला. बळवंत पाटील तर तिथंच होते, विरूपाक्ष जंगम तिथंच होता. पाटलांच्या असणाऱ्या त्या यादीमध्ये बरेच पाटील होते. मेतक्याचे दुसरे बाळू पाटील, हे बाळू पाटील, कौलवगावचे कृष्णा पाटील, गोंदूक गावचे जयराम पाटील, असे बरेच पाटील एकत्र केले आणि सगळ्यांसमोर तो विषय मांडला. मला असं वाटतंय आपण सप्ताह करायचा, भंडारा करायचा. आणि मामांचा आदेश त्या पाटलांनी सांगितलं, मग काय अडचण आहे, करा की. मामांनी सांगितलं, भंडारा आता मी या असणाऱ्या एकादशीला सुरू करील. ती फाल्गुन महिन्यातली वद्य एकादशी, आणि त्या एकादशीला मामांनी भंडारा सुरू करायचा निर्णय घेतला. सप्ताहाची मीटिंग बसली. मीटिंग मध्ये मामांनी काही सूचना केल्या. मामांनी सगळ्यांना एकत्र करून समजावून सांगितलं, या सप्ताहातले काही नियम पाळा, पटपट ऐकून घ्या. सप्ताहातले नियम असे पाळायला सांगितले. सप्ताह चालू करायचा, तुम्ही मोठ्याल्या जबाबदाऱ्या उचलायच्या, मात्र कुणाकडून काही मागायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, माझ्या परवानगीशिवाय कुणावर सक्तीनं देणगी लादायची नाही. मामांचा आदेश आहे. मामांनी त्या पद्धतीने सांगितलं. स्वखुशीनं जो देईल त्याचे मात्र टाळायचे नाही. हा मामांचा नियम होता बरं का. स्वखुशीनं जो देईल त्याचा मात्र नियम टाळायचा नाही. आणि सप्ताह तर करायचा, भंडारा तर करायचा. तुम्ही जरा नीट ऐका बरं का, सोपी गोष्ट नाहीये.
मामांच्या भंडाऱ्याला त्या काळात काय साधा खर्च असन का? पाटलांवर काही जबाबदाऱ्या टाकल्या, तेवढे 5 पाटील मिळून पिवलू शकत नव्हती, एवढी गर्दी होती. पण मामांनी आदेश दिलेला होता, बळजबरी कोणाकडून काही घ्यायचं नाही. काय माहिती का, बळजबरी करून घेऊन उपयोग नाही. बळजबरीने जर घेतलं तर दात्याची इच्छा राहत नाही, आणि सुखुशीने दिलं तर तो द्यायला कमी पडत नाही. 2च वाक्य सांगतो. तुम्ही बसलेली मंडळी फक्त कान 1 मिनिट माझ्याकडे द्या. आपण इथं सध्या ह्या मंडपात बसलो, हे कशावर चाललंय हो? दानावर चाललं, बरोबर की नाही? कोणीतरी दान करतंय म्हणूनच आहे ना. आणि 1 अन 2 गावात नाही, तुम्ही जे बसलेले लोक बसल्या बसल्या विचार करा, दर गावात सप्ताह आहे का नाही? दर गावात मंदिर आहे का नाही? दर गावात दिंडी आहे का नाही? मी फक्त माझ्या गावचं गणित करून पाहिलं, म्हणजे ढवळपुरीचं गणित करून पाहिलं, तरी मला कळतं या भारतामध्ये दानाची परंपरा आहे म्हणून भारत उभा आहे. या भारतामध्ये दान देणारे एवढे होऊन गेलेत महाराज, त्याची मोठी यादी पडली. आपल्यावर कैक आक्रमण झाले, पण आपल्या भारताला कधीही नैराश्य आलं नाही, हार पत्करावी लागली नाही, कारण आपली माणसं दान करतात. किती दान करतात? थोडं थोडं गणित करून पहा, किती दान करतात? मी गावाचा हिशोब केला वर्षाच्या दृष्टीनं, तर मला माझा गणित जाते 35-40 लाखाकडे. काय म्हणतील आता ते कसं? आपल्या आपल्या गावातला विचार करून पहा. गावामध्ये वर्षात 2 कार्यक्रम होतात, एक नवरात्रीचा आणि एक विठ्ठलाचा. आणि विठ्ठलाचं टोटल बजेट जात असन 2.5-3 लाखाकडं, आणि नवरात्रीचं बजेट जात असन 5 लाखाकडं, काय 3-4 लाखाकडं. दोन्ही मिळून 6-7 लाख तर आरामशीर लागत असतील, होय की नाही राजापुरे महाराज? बरं, हे झालं फक्त सप्त्याचं. हे 7 लाख, जेमतेम तुम्ही पकडा 10 लाख किंवा 7च लाख पकडा. परत गावात आपण मंदिर हाती घेतलं, मंदिराचं पहिलं बजेट आणि आताचं बजेट जर पाहिलं तर ते जातं 30 लाखावर. आता किती झाले? 37. तुम्ही 35च धरा, 35च धरा. आता त्याच्या पुढचं सांगतो, राम मंदिर जरी झालं तर परत दुसरीकडे माऊलीचं मंदिर. आता ते ठीक आहे, ते मी थोडस इथं काही बाहेरून काही ते त्याचा तू 2 मिनिटं ते बाजूला ठेवू, समजा झाले 35 लाख. आणि याच्या पलीकडे जाऊन आमची माणसं दारात येणाऱ्याला, आता जत्रात पाहिलं ते इकडे जेवतच नाही किंवा काही थांबतच नाही, द्या 10 द्या 5. अजून दुसरं सांगू, तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं तुम्ही पुण्यस्मरण करतात, त्याला सुद्धा लाख लाख रुपये खर्च होतो. ते दान नाही तर काय हो? गावाचं दान झालं, ते वैयक्तिक दान झालं. आणि ते जर वैयक्तिक गाव भराचं काढलं तर ते जात असेल 10-5 लाख. म्हणजे एक गाव वर्षभराला जवळजवळ 50 लाख दान करतं. माझी विनंती आहे, हे सगळं दानावर चाललंय, गोड चाललंय, दान तर केलंच पाहिजे. हे ऐकून तरी आपण दानशूर आहेत याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. जे लोक देणगी देणार आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा एकदा. यांच्यावर चाललाय हा सगळा धार्मिक कार्यक्रम. आणि एक सांगतो मी तुम्हाला, जरा लक्ष देऊन ऐका, फार गोड आहे. दान केल्याने धनाची शुद्धी होते. काय होते? दान केल्याने, पटपट ऐका, धनाची काय होते? शुद्धी होते. दान जर शिल्लक राहिले तर घरात भांडणं लागतात. म्हणजे संपत्ती जर वाढली तर घरामध्ये कलह तयार होतो. चिंगू माणसाच्या घरात कलह तयार होतो. चिंगू माणसाला त्याचीच बायको म्हणते, माणूस नवरालाही चांगला पण पैसेच देत नाही. असं मी ऐकलेलं आहे, मी काही कोणाची आग लावित नाही, देत नाही. माझा एक जोडीदार आहे शेखर गुरुजी, 2014चा कंगवा आहे, त्याच्याकडे 3च दात राहिले तरी त्याच्याकडे. त्यांना काय दान करावं मला सांग. एवढं काहीची कृपण असतात, मग ते कृपणमुळे भांडणं लागतात, बाप मरून जातो, पोरात भांडणं लागतात. पहिली गोष्ट, धन जर योग्य पद्धतीनं, अतिरिक्त धन, गरजेपेक्षा जास्त धन जर दान केलं नाही, घरात भांडणं लावतं. आणि घरात रुपड्या नाही हे जर बायकोला कळलं तर तीच उलट तिच्या माहेरला फोन लावते, ना जरा लाख रुपये पाठवा, तुमचे परत करू नाही तर न करू पण घेते, आणि त्याला शिव्या तरी देत नाही. पण जे एवढ्या करतं त्याची बायको 100% भांडते. दानाने घरात कलह होत नाही, दानाने धनाची शुद्धी होते. आणि दानाने तिसरा प्रकार असा, आता याचं एक लिंक आहे बरं का, दान केलं तर धन शुद्ध होतं. 2, दान जर केलं तर भांडणं थांबतात. 3, भांडणं जर हे बघा इकडे उलटा क्रम लावा एवढा, मग मी थांबतो. दान जर तुम्ही केलं तर धनाची शुद्धी होते. आता उलट करा, दान जर नाही केलं तर घरात भांडणं होतात. भांडणं कोर्ट कचेरीत जातात. कोर्ट कचेरीमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जातो, आणि डिप्रेशन मधला माणूस पुढच्या 2-3 वर्षात आजारी पडतो. बीपी, शुगर, काहीतरी त्याला कुठाना होतोच. मग याचा सरळ दुसरा अर्थ आहे, दानाचा पैसा कुठं जातो बघा? पोलीस स्टेशनला जातो, दवाखान्यात जातो, भांडणात जातो, दरोड्यात जातो. अजून नसेल कळालं तर तुमचं गाठ्या मारू ठेवा, आपलं काय म्हणणं नाही. आणि जर कळालं असेल तर तेवढ्या देणगी प्रत्येक, माझी एवढीच विनंती, तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा, या सप्ताहातल्या नवरात्रातल्या उत्सवासाठी आपण वैयक्तिक आपल्या घरातून किती द्यायचे. मी काय म्हणतो, मी सुद्धा बाळूमामाचा तोच शब्द वापरतो. मला खात्री झाली मामाची अधिकार कळालाय, मला खात्री सप्ताहाला कमी पडणार नाही.
पण तुम्ही दिल्याशिवाय राहू नका. देणारे देतील ना, पण प्रत्येकाने दिलं पाहिजे, दानाचा वाटा उचलला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ऐका, लय वेळ नाही आपल्याकडे तेवढा, पण तरी सुद्धा अजून एक सांगू. गुरुजी एकच वाक्य बोलतो लास्टचा. दान करताना जर आपण दान केलं तर तीन तीन फायदे होतात बरं का. धनाची शुद्धी होते, समाजात समतोल राहतो, समतोल 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 समतोल. झालं शक्य तर ही रेकॉर्डिंग उद्या ती लोक मागायला येतील, मी त्याच्यावर बोलणार आहे आता. समतोल कसा राहतो माहिती का दानाने? तुम्ही 2-3 नाव ऐकले असतील पॉलिसी विमा कंपन्यांचे. कोणते कोणते? स्टार हेल्थ आणि LIC. ह्या 2 कंपन्या मार्केटमध्ये फिरतात बघा. हे स्टार हेल्थ करणं म्हणजे आपण त्या कंपनीला हप्ता भरतो वर्षाला 10-12 हजार, आणि LIC सुद्धा काही लोक मरतात. दान केल्यावर समतोल कसा राहतो पहा. माझी स्वतःची स्टार हेल्थची पॉलिसी, कारण स्टार हेल्थच्या 12 ते 15 हजार रुपये हप्त्यात मला जर घरातल्या एखाद्याचं दुखणं बरं करायची वेळ आली तर 15 ते 20 लाख रुपये ती कंपनी आपल्याला देते. आणि मग मी पहिल्या दिवशी तो हप्ता का भरला, सुरुवात का केली, माझ्या एक लक्षात आलं, आजारी मी पडन आणि मला रिपेअर करायला मदत व्हावी म्हणून मी नाही भरला तो हप्ता. माझ्या एक ध्यानात आलं, जो कोणी आजारी पडतो हे लोक ते जे 15 लाख रुपये देतात ते त्यांच्या खिशातून देत नाही, आपण जे हप्ते भरतो त्याच्यातूनच देतात. मग देवा मला आजारी पाडू नको, पण त्या कुटुंबाला मदत पोहोचू दे. याचं नाव स्टार हेल्थ पॉलिसी. नसेल तर काढून घ्या, मी एजंट नाही. आणि मला एका स्टार हेल्थ एजंटची देणगी नाही, हे बी सांगतो. उद्या तो व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे. LICचं सुद्धा तसंच आहे. घरातला करता माणूस मरून गेला तर त्या घराला जवळजवळ 5-50 लाख रुपये ते विम्याचे भेटतात. आणि बाकीचे लेकरं बाळ कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही. चांगलं का वाईट मला सांगा. जे LIC जर कोणाला कळत असेल, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तर त्याच्या खाली एक नाव आहे, योग क्षेम वहाम्यहम. म्हणजे देव हा योग क्षेम चालवतो. आता त्याच्या उलट सांगतो, त्या अख्ख्या कंपन्या बंद पडल्या आतापर्यंतच्या सगळ्या, फक्त LIC चालू असायचं. कारण आहे त्यांनी गीतेतलं वाक्य टाकले खाली, योग क्षेम वहाम्यहम. याला म्हणतात गीतेची ताकद. बघा, नाही तर काही कंपन्या बंद पडल्यात महाराज. आणि सांगायचं तात्पर्य, समाजामध्ये दानाने समतोल राहतो, समाजामध्ये आपल्याला दान केल्याने धनाची शुद्धी होते. आणि 3 नंबर, या असणाऱ्या सृष्टीत कुठेतरी आपलं देणं लागतं, त्या देण्यातून आपण उतराई होतो आणि चांगली कार्य चालतात. असं सगळे महत्व मामांनी समजून सांगितले. आणि दान देणारा एकदा देत नाही. आता दान देणारा एकदा देत नाही का? ते समजा दान देणारा जिवंत राहायला पाहिजे का मेला पाहिजे? आणि त्याला जर जिवंत ठेवायचं असेल का त्याच्याकडून एकदाच कचकटून घेतलं पाहिजे, का तो देईन तसं घेतलं पाहिजे? तो देईन तसं घेतलं पाहिजे. म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, आम्ही मागतो नाही असं नाही, पण स्वइच्छा देणगी ज्याला म्हणतो तसंच मागतो. मामा सुद्धा म्हणले, अजिबात कोणावर सक्ती लादायची नाही, जो जसं देईल तसं देऊ द्या. आणि नाहीच कोणाला काही देता आलं तर भंडाऱ्यामध्ये काम करू दे, ते सुद्धा दानच आहे, त्याला श्रमदान म्हणतात. असे वेगवेगळे नियम सांगितले. आणि मामांनी सप्ताहाचा नारळ फाल्गुन वद्य एकादशीला त्या ठिकाणी फोडला. बोला बाळू मामाच्या नावानं. आणि भंडाऱ्याचा नारळ फोडला आणि कथेचा टाइम झाला. ते आता बाकीच्या सप्ताहाची सुरुवात आपण मेतगी गावामध्ये उद्या करणार आहोत. आज आपल्याकडं ते आलेत का? आपले आलेत का? 5 मिनिटं चालू दे, ठीक आहे. ते मला ह्याच्या करता सांगायचंय बघा. नारळ फोडला, मामाने प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. आणि मामांनी त्या ठिकाणी आता त्याचा भंडाऱ्याचा नारळ फोडलेला आहे, ज्याला जे द्यावा. एक बोलता बोलता जरी राहून गेला असेल, हे सुद्धा दान आहे बरं का. श्रमदान करणं, तिथं काहीतरी काम करणं, तिथला वाटा उचलणं. एक सांगू, एकच वाक्य बोलतो, बघा बघा जमलं तर. देणारा विसरून जातो, पण जर गरजूपर्यंत दान गेलं ना तर तो घेणारा मरेपर्यंत विसरत नाही. अरे ज्याला शिकायची लई इच्छा आहे, पण त्याच्याकडे 2 वया घ्यायला पैसे नाही हो. बाप वारलेला, आई हातावर काम करणारी, घर चालवायचं, शिकायची इच्छा आहे. अशाला जर तुम्ही 2 वया घेऊन दिल्या, अशाचं जर शिक्षण केलं तर देणारा विसरून जातो, पण तो घेणारा विसरत नाही. आता ज्याला कळन त्याला कळन. तुम्हाला सांगतो, आपली गरज असते कोणाला तरी, आपण हात पुढे केला पाहिजे. आपला खिसा भरून खाली पडायला लागलं, वंजूळ भरून खाली पडायला लागलं, प्रामाणिकपणे देवाला दान धर्मात दिलं पाहिजे. आणि म्हणून फार गोड आहे, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. दानाची परंपरा भारताला किती लाभलेली. त्याच भागामध्ये जिकडे आम्ही गेलो तिकडे मंदिरं फोडलेले. ते हम्पी वगैरे जे भाग आहे ना, त्या हम्पीमध्ये परकीयांचं आक्रमण झालं. शेखर गुरुजी कैक वेळाला भारताला नेस्त नाबूद करण्यासाठी त्यांनी मंदिरावर हल्ले आधी चढवले. का? मंदिरातली संपत्ती काढून घ्यायला. पण तुम्हाला सांगतो, लुटलं त्यांनी आपल्याला, पण त्यांना आजही पर्यंत कळालं, यांना किती जरी लुटलं
तर ह्याच्यातला प्रत्येक माणूस रुपया देतो आणि 3.5 करोडचं राम मंदिर बांधतो. कुठे यांच्या नादी लागत काहीच नाही महाराज, लुटले जाऊ शकत नाही. आणि त्याच 3.5 करोडच्या श्रीराम मंदिरानं आपल्या डोक्यात ते खुळ घातलं आणि मंदिर पुरं होत आलं. याला म्हणायचं देवा धर्माची ताकद. जय श्रीराम. म्हणून म्हणून मला असं वाटतं मामांनी सुद्धा सप्ताहाचा भंडारा सुरू करताना भंडाऱ्यामध्ये सगळ्यांना आदेश दिले, इच्छादान घ्या, जो देईल तसं घ्या, प्रत्येकाने ज्याच्या वाट्याला येईल त्याने वाटा उचला. आणि फाल्गुन वद्य एकादशीला मामांनी सगळी तयारी केली. आता ते तळ केवढ्या किती एकराचा केला, तिथं मामांना बैठक कशी केली, मंडप किती टाकला, त्याच्यामध्ये पादुका प्रतिमा कोणाच्या लावल्या आणि सूत्रसंचलन आणि कीर्तन भजन हे कोणाचे झाले, हा विषय आपण उद्याच्या कथेमध्ये ऐकू. म्हणून आजची झालेली सेवा आपण इथं थांबूया. परत एकदा 5वा दिवस आहे, 5 दिवस झाले, राहिले 4-5 दिवस अजून.